हॅलो, आज आपण एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीने बनवलेली एकदम टेस्टी अशी लागणारी मटर पनीरची रेसिपी बघणार आहे. हॉटेलपेक्षाही टेस्टी ही रेसिपी बनते. चॅनलमध्ये तुम्ही जर नवीन असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात आधी पॅनमध्ये 2 टेबलस्पून तेल आणि 1 टेबलस्पून तूप घ्यायचं आहे. त्यामध्ये वेलची, लवंग आणि हिरव्या मिरच्या ॲड करून घ्यायच्या आहेत. नंतर 2 कांदे एकदम बारीक असे कट करून घ्यायचे आहेत आणि तेही तेलामध्ये आपण ॲड करून घेणार आहे. तो कांदा आता आपण मस्त असा परतून घ्यायचा आहे. थोडासा भाजून झाल्यानंतर त्यामध्ये पाव वाटी वटाणे घ्यायचे आहेत. वटाणेही आपल्याला तेलामध्ये कांद्यासोबत मस्त असे भाजून घ्यायचे आहेत. नंतर आपण मसाले ॲड करणार आहे. लाल तिखट, गरम मसाला, धनेपूड आणि किचन किंग मसाला. किचन किंग मसाला जर नसेल तर तुम्ही पनीर मसाला किंवा चिकन मसाला देखील ॲड करू शकता. आता सर्व मसाले मस्त तेलामध्ये भाजून घ्यायचे आहेत. नंतर आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 मीडियम साईजचे टोमॅटो घ्यायचे आहेत. नंतर अद्रक, लसूण आणि 4 काजू घ्यायचे आहेत. ते आता बारीक पेस्ट करून घ्यायचे आहे. बारीक करून घेतलेली पेस्ट आपण तेलामध्ये ॲड करून घेणार आहे. ही पेस्ट आता छान तेलामध्ये भाजून घ्यायची आहे. ते भाजून झाल्यानंतर त्यामध्ये अर्धी वाटी पाणी ॲड करायचं आहे आणि छान असं मिक्स करून द्यायचं आहे. नंतर 150 ग्राम पनीर घेतलं आहे. ते पनीर आता आपण क्यूब किंवा स्लाइस ॲड नाही करणार. डायरेक्ट हाताने आपल्याला क्रश करायचं आहे आणि त्या ग्रेव्हीमध्ये ॲड करून घ्यायचं आहे. हे आता एकत्र मिक्स करून छान परतून घेऊया. नंतर ह्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचं आहे. तेही आता भाजीमध्ये मिक्स करून घेऊया. नंतर 1 छोटा चम्मच साखर घेणार आहे. तेही आता मिक्स करून घेऊया. नंतर अर्धी वाटी पाणी ॲड करून घ्यायचं आहे आणि भाजी आता झाकण लावून 4 ते 5 मिनटं मस्त शिजवून घ्यायची आहे. आता आपली भाजी रेडी झाली आहे. त्यामध्ये फ्रेश क्रीम किंवा दुधावरची शाई 2 ते 3 टेबलस्पून ॲड करून घ्यायचे आहे आणि थोडीशी कसुरी मेथी तेही क्रश करून ॲड करून घ्यायचे आहे. थोडीशी कोथिंबीर. तर आपली एकदम सोपी पण खूपच टेस्टी लागणारी मटर पनीरची रेसिपी तयार आहे. नक्की ह्या पद्धतीने तुम्ही करून बघा आणि रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. थँक्यू.